तुकाराम मुंढे यांच्या पथकानं गेल्या 2 महिन्यात भेसळखोर आणि नियम मोडणाऱ्यांविरुद्ध दणक्यात कारवाया केल्या. दूध भेसळ, औषध विक्रेते, हॉटेल चालक यांच्यावर मिळून सुमारे 1,500 ठिकाणी कारवाई झाली. पण आता यातील अनेक जण कोर्टात गेलेत. कोर्टाकडून नियमावर बोट ठेवण्यात येते, त्यामुळं कारवाई मागं घेण्याची वेळ येऊ लागली. मुंढेंचा धडका योग्य, तर मग कोर्टात अडचण का? भेसळखोरांना पुन्हा रान मोकळं? नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर FDA हे खातं ॲक्शन मोडवर आले. राज्यातील भेसळखोर, अस्वच्छ हॉटेल, रेस्टॉरंट, बनावट किंवा निकृष्ट अन्नपदार्थ आणि नियमबाह्य खाद्य व्यावसायिकांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली. यामुळं भेसळ करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण झाला, तर ग्राहकांमध्ये प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण होऊ लागला. पण आता या मोहिमेसमोर एक वेगळंच आव्हान उभं राहिले. या प्रश्नावर उच्च न्यायालयानं FDAला अनेक प्रकरणात धारेवर धरले. काही कारवायांना स्थगिती मिळाली, काही आदेश रद्द झालेत. काही प्रकरणात न्यायालयानं नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचं पालन करण्यावर भर दिलाय. भेसळखोरांवर कारवाई करताना कायदा आणि कारवाई यांचा समतोल कसा राखायचा? कोर्टात स्थगिती मिळत राहिली तर त्याचे परिणाम काय होतील, यावर आज चर्चा करणार आहोत. भेसळी विरोधातील कारवाईमुळे ग्राहक आणि व्यावसायिक दोघांचंही लक्ष अन्न सुरक्षेकडे गेले. मात्र यात आता कायदेशीर अडचणी येऊ लागल्यात. ज्या कायद्याच्या आधारे मुंढे यांनी कारवाई केली, त्याच कायद्यातील अन्य कलमांचा या मोहिमेला ब्रेक लागत आहे. सर्वाधिक चर्चा होत आहे ती 14 दिवसांच्या मुदतीच्या नियमाची. हा 14 दिवसांचा नियम नेमका काय आहे? याच ठिकाणी सगळा पेच निर्माण होतोय. अन्न सुरक्षा कायद्यातील कलम 32 नुसार नियमांचं उल्लंघन आढळल्यास संबंधित व्यावसायिकाला सुधारणा करण्याची नोटीस द्यायची. त्यानुसार त्रुटी दूर करण्यासाठी किमान 14 दिवसांचा कालावधी द्यायचा. तो आदेश पाळला नाही तर परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू करायची, असा तो नियम आहे. पण याच कलमात आणखी एक महत्त्वाची तरतूद आहे. सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी कारवाईची कारणं लेखी नोंदवून परवाना तातडीनं निलंबित करण्याची मुभाई आहे. भेसळ किंवा अनियमिततेमुळे गंभीर स्वरूपाचा धोका असेल तर तातडीनं कारवाई करता येते. त्यानुसार अनेक कारवाया केल्या आहेत. पण न्यायालयाचा प्रश्न आहे की तातडीची कारवाई करण्याची परिस्थिती खरोखरच निर्माण झाली होती का? आणि ती असल्यास त्याची कारणं कायद्यानुसार स्पष्टपणे नोंदवली होती का? याच फरकामुळं अनेक कारवाया अडचणीत आल्यात. वर्ध्यातील प्रसिद्ध गोरज भंडारापासून याची सुरुवात झाली. स्वच्छता आणि प्रक्रियेतील त्रुटींचा ठपका ठेवून आस्थापना सील करण्यात आली. दुसऱ्याच दिवशी परवाना निलंबित करण्यात आला. पुढं न्यायालयानं ही कारवाई रद्द केली. मात्र ज्या बाबींमध्ये त्रुटी आढळल्या त्याबाबत कायद्यानुसार सुधारण्याची नोटीस देऊन पुन्हा कारवाई करण्याची मुभाही देण्यात आली. हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण न्यायालयानं FDAला कारवाई करू नका असं म्हटलेलं नाही. कारवाई करा, पण ती कायद्याच्या चौकटीत करा, असा संदेश न्यायालयाला द्यायचा आहे. यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील 8 डेअऱ्यांना परवाना निलंबनाला स्थगिती मिळाली. या कारवाईत 14 दिवसांची सुधारणा मुदत न देता थेट परवाने निलंबित केल्याचा मुद्दा न्यायालयासमोर आला होता. आणि आता नवी मुंबईतील रेस्टॉरंटचा मुद्दा आला. तिथं FDAच्या पाहणीत नियमांचं पालन 63% असल्याचं सांगण्यात आलं आणि परवाना निलंबित झाला. हॉटेलनं अपील केलं, त्यानंतर पुन्हा तपासणी झाली. त्यात 100% नियम पालन असल्याचं प्रमाणपत्र मिळालं, असा याचिकाकर्त्याचा दावा आहे. तरीही निलंबनाचा आदेश मागं घेण्यात आला नाही. यात न्यायालयानं FDAला चांगलंच सुनावलं. निलंबनाचा आदेश रद्द केल्यानं व्यावसायिकाचं 15 दिवसांचं नुकसान झालं. त्याचं काय, असा प्रश्न न्यायालयानं उपस्थित केला. अर्थात न्यायालयानं भेसळखोरांना संरक्षण दिलेलं नाही. उलट सार्वजनिक आरोग्य धोक्यात असेल तर प्रशासनाला कारवाई करण्याचा अधिकार आहे, हे कायद्यातच आहे. पण न्यायालय म्हणतं अधिकार आहे म्हणून प्रक्रिया टाळता येणार नाही. ही बाब प्रशासनासाठी महत्त्वाची आहे, कारण न्यायालयात कारवाई रद्द झाली तर त्याचा फायदा अखेरीस त्या व्यावसायिकालाच होतो.
कारवाई झाली, नंतर न्यायालयानं ती रद्द केली, परवाना पुन्हा सुरू झाला. मग जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होतो की छापा टाकून काय मिळालं? या वादाला वेगळं वळण मिळालं ते मुंबई उच्च न्यायालयातील कॅन्टीन प्रकरणामुळे. खाजगी हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवर FDA मोठ्या प्रमाणात कारवाई करत असताना न्यायालयानं विचारलं की सरकारी, निमसरकारी आणि न्यायालयीन संस्थांच्या कॅन्टीनची तपासणी केली का? त्यानंतर FDAचं पथक मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात पोहोचलं. 3 कॅन्टीनची तपासणी झाली. एका कॅन्टीनकडे वैध परवाना नसल्याचं आढळलं. त्याला व्यवसाय थांबवण्याचा आदेश दिला. अन्य 2 ठिकाणी सुधारणा नोटीस देण्यात आल्या. या कारवाईवरून वाद निर्माण होणं स्वाभाविक होतं. कारण एका बाजूला न्यायालय FDAला सर्वांवर समान कारवाई करा असं सांगतंय आणि दुसरीकडं FDAनं थेट न्यायालयाच्या आवारातील कॅन्टीनचीच तपासणी केली. याच सुनावणीमध्ये मंत्रालयातील कॅन्टीनबाबतही प्रश्न उपस्थित झाला. वकिलांच्या एका समितीनं मंत्रालयातील कॅन्टीनच्या स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित केला. त्याचवेळी FDAच्या पूर्वीच्या तपासणीत त्यांना 98% अनुपालनाचे गुण मिळाले होते हे न्यायालयात सांगण्यात आलं. त्यामुळे मग न्यायालयानं स्पष्टीकरण मागितलं. खाजगी हॉटेलमध्ये दोष आढळला तर कारवाई आणि सरकारी कॅन्टीनमध्ये दोष आढळला तर केवळ नोटीस असा दुहेरी मापदंड असेल तर तो जनतेला मान्य होणार नाही. म्हणूनच मुंडेंची मोहीम खरी प्रभावी व्हायची असेल तर मंत्रालय असो, न्यायालय असो, रुग्णालय असो, पंचतारांकित हॉटेल असो किंवा सामान्य वडापावची गाडी, नियम समान असले पाहिजेत. सामान्य प्रकरणात सुधारणा करण्यासाठी वेळ देणं हा कायद्याचा भाग आहे. तो टाळला तर तातडीनं कारवाई का आवश्यक होती हे स्पष्ट करावं लागतं. व्यावसायिकाला आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली का हा न्यायालयाचा मूलभूत प्रश्न आहे. जर प्रत्येक कारवाईनंतर संबंधित व्यावसायिक न्यायालयात गेला आणि कारवाई प्रक्रियेच्या त्रुटीमुळे रद्द झाली तर 2 गोष्टी घडू शकतात. पहिली, FDAचे अधिकारी कठोर कारवाई करण्यासाठी पुन्हा 10 वेळा विचार करतील. दुसरी, भेसळखोरांच्या मनात पुन्हा धाक कमी होऊ शकतो आणि हे घडणं जनतेसाठी अत्यंत धोकादायक आहे. पण याच्या उलट बाजूही आहे. जर एखाद्या व्यवसायावर चुकीची, अपुरी किंवा प्रक्रियेविरुद्ध कारवाई झाली आणि त्याचे लाखो रुपयांचं नुकसान झालं तर कायद्यानं त्यालाही संरक्षण मिळालं पाहिजे. म्हणूनच उपाय कारवाई थांबवणं हा नाही, उपाय आहे कारवाई अधिक मजबूत करणं. केवळ मुंडे यांचा आदेश आला म्हणून कशीही कारवाई न करता नियमांतील तरतुदीचं पालन करून प्रक्रिया केली पाहिजे. FDAला सक्षम कायदेशीर पथक दिलं पाहिजे. मुंडे यांच्या कारवाईनंतर न्यायालयात प्रकरणं वाढत असतील तर या विभागाकडं सक्षम कायदेविषयक अधिकारी आणि वकील असणं गरजेचं आहे. FDAच्या प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांची तक्रार खरी किंवा खोटी यापेक्षा मोठा प्रश्न आहे की FDAकडं पुरेसं मनुष्यबळ आहे का? छापे वाढवायचे, नमुने वाढवायचे, प्रयोगशाळेचे अहवाल लवकर द्यायचे आणि न्यायालयीन प्रकरणंही लढायची असतील तर मनुष्यबळ आणि प्रयोगशाळा सुविधा वाढवाव्या लागतील. किरकोळ स्वच्छतेची त्रुटी आणि गंभीर भेसळ यात फरक आहे. सर्वच बाबतीत थेट परवाना निलंबन हा उपाय नसावा. परंतु गंभीर सार्वजनिक आरोग्य धोक्यात असेल तर तातडीची कारवाई मागं पडता कामा नये. आज तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईची चर्चा होते. त्यांच्यावर टीका करणारे आहेत आणि समर्थन करणारे आहेत. पण हा प्रश्न व्यक्तीचा नाही. मुंडे उद्या या पदावर नसतील, दुसरा अधिकारी येईल, मात्र भेसळ सुरूच राहिली तर काय करणार? अस्वच्छ हॉटेल्स राहिली तर काय? बनावट औषधं राहिली तर काय? निकृष्ट दूध आणि पनीर बाजारात येतच राहिलं तर काय? त्याचा फटका मुंडेंना नाही तर जनतेला बसणार आहे. म्हणूनच या मोहिमेचा वेग कमी होता कामा नये. पण त्याच वेळी न्यायालयात एकापाठोपाठ एक कारवाया रद्द होण्याची परिस्थितीही चालणार नाही. धाडसी अधिकारी हवा, पण त्याच्या हातात कायद्याची भक्कम ढालही हवी. कडक कारवाई हवी, पण ती न्यायालयात टिकणारी हवी. भेसळखोरांना धाक हवा, पण निर्दोष व्यावसायिकांवर अन्याय होणार नाही याचीही हमी हवी. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा
जनतेचा. फक्त आय लव्ह नगरवर.